आणि एक मोठी बातमी येते ती बघणार आहोत। मंत्रालयातील सारथी बैठकीत बाचाबाची झालेली आताची सगळ्यात मोठी बातमी। मराठा समन्वयकांनी प्रचंड गोंधळ घातलेला आहे। संभाजी राजेंना तिसऱ्या रांगेत बसवल्याने हा तुफान गोंधळ झालेला आहे। छत्रपतींचा अपमान केल्याचा समन्वयकांनी आता आरोप केलाय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला गेलेला आहे। जज सुनील काळे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। सुनील, आपण बघतोय प्रचंड गोंधळ जो आहे तो झालेला आहे। कुठून सुरुवात झाली नेमकी गोंधळाला आणि आता नेमकी काय स्थिती आहे सुनील? वैभव, तर हा जो गोंधळ आहे ते संभाजीराजे यांच्या जागेच्या बसण्यावरून जो गोंधळ निर्माण झालेला आहे। खरं तर ही बैठक जी आहे ती शासकीय बैठक आहे आणि या शासकीय बैठकीमध्ये आपण बघू शकतो की सभागृह जे आहे त्या ठिकाणची जी बैठक आहे त्या ठिकाणी ही बैठक चालू होती। पण आपण बघितलं तर कुठेतरी जी संभाजीराजे म्हणून त्यांना कुठेतरी तिसऱ्या रो मध्ये खुर्ची देण्यात आली होती। त्यामुळे मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला। मंत्री महोदयांबरोबर संभाजीराजेंना बसण्यासाठी जागा द्यावी अशा पद्धतीची भूमिका मराठी समाजाच्या प्रतिनिधींनी घेतली आणि त्यामुळे कुठेतरी गोंधळ झाला। पण संभाजीराजे जे आहेत, छत्रपती संभाजीराजे, त्यांनी कुठेतरी समन्वयाची भूमिका घेतली आणि मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून कुठेतरी आम्ही खाली बसायला तयार आहोत, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कुठेतरी ही बैठक आहे, त्यामुळे यामध्ये वेगळा मुद्दा पुढे चर्चेला जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका घेतली। त्यामुळे गोंधळ खरं तर झाला आपल्याला पाहायला मिळतंय। ही बैठक जी आहे साधारण सारथीच्या विषयावरती, सारथीच्या स्वायत्तेच्या विषयावरती होणं अपेक्षित आहे। पण ज्या पद्धतीने बसण्याच्या मानपान नाट्यावरून ही कुठेतरी गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी या बैठकीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर संभाजीराजेंनी कुठेतरी मराठा समाजाच्या प्रतिनिधींची सुद्धा समजूत काढण्याचा प्रयत्न, जरी खाली बसलो असलो तरी तो गादीचा अपमान नाही तर समाज खाली बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी सुरुवात जी आहे या बैठकीची गोंधळ पाहायला मिळते। वैभव, नक्की त्यानंतर आता बैठक सुरूच आहे का काही बदल केलेले आहेत याविषयी सुनील नेमकी काय माहिती आणि कोण कोण या बैठकीला आता आहेत? वैभव, या बैठकीला अजित पवार जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते। या बैठकीला विजय वडेट्टीवार जे या ओबीसी खात्याचे मंत्री आहेत, त्याचबरोबर नवाब मलिक या बैठकीला उपस्थित आहेत। मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि याचिकाकर्ते विनोद पाटील या बैठकीला आहेत, त्याचबरोबर खासदार संभाजीराजे सुद्धा या बैठकीला आहेत आणि विनायक मेटे जे खरं तर शिवसंग्रामचे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सातत्यानं पहिल्यापासून आंदोलन केलं होतं ते सुद्धा या बैठकीला आहेत। आता ही बैठक सुरू झालेली आहे आणि सुरुवातीला ज्यावेळेस काहीशा प्रमाणात ज्यावेळेस बैठक सुरू झाली त्यावेळेस बसण्याच्या जागेवरून कुठेतरी गोंधळ निर्माण झाला आणि त्यावरून वाद निर्माण झाला। पण आता ही बैठक सुरू झालेली आहे। खरं तर संभाजीराजेंच्या ज्या मागण्या आहेत, कारण की सारथी संस्थेसाठी त्याचे स्वायत्त असेल किंवा त्यातून मराठा समाजाच्या तरुणांना कुठेतरी चांगल्या पद्धतीची सोय व्हावी यासाठी संभाजीराजेंनी आंदोलन सुद्धा केले होतं। त्यामुळे त्यांच्याच मागण्यांवरती खरं तर या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। वैभव, नक्की सारथीसाठी ही महत्त्वाची बैठक आहे सुनील। मात्र असं असताना मानापमान नाटक हे सगळं नाट्य रंगलेलं आहे। मात्र हे सगळं होत असताना आपण बघतोय मराठा समाजाचे नेते जे आहेत ते ज्या पोटतिडकीनं बोलतायत त्यांचा मुद्दा नेमका काय आहे? कारण आपण बघतोय तिसऱ्या रांगेमध्ये अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजे यांना बसवलं जाणं हे देखील तेवढं योग्य नाही असं त्यांना देखील वाटतंय। काय त्यांनी मुद्दे मांडले नेमके?
वैभव, खरं तर संभाजीराजे म्हणजे एक गादीचा वारसा आहे आणि अशा पद्धतीनं मराठा समाजामध्ये महाराजांची जी गादी आहे त्याला कुठेतरी मानापमानाचं स्थान आहे आणि त्यामुळे कुठेतरी मानाचं स्थान देत असताना शासकीय बैठक असली साधारणतः मंत्री महोदयांचा जो प्रोटोकॉल असतो त्यानुसार आणि चर्चेसाठी ज्या पद्धतीने प्रतिनिधी बोलवलं जातं त्यानुसार बैठकीची आसन व्यवस्था जी आहे ती असते. पण या ठिकाणी आपण बघितलं तर खासदार संभाजीराजे हे खासदार सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर छत्रपतींचे वारसदार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा खाली बसवणं किंवा जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याबरोबर न बसवता तिसऱ्या रो मध्ये बसवणं त्यामुळे कुठेतरी किंवा गादीच्या संदर्भात अवमान होईल अशा पद्धतीची भूमिका मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी घेतली आणि त्यामुळे कुठेतरी हा वाद निर्माण झाला साधारण. पण स्वतः संभाजीराजेंनी या ठिकाणी समूनजुतीची भूमिका समाजाच्या मागण्यांसाठी ही बैठक आहे त्यामुळे इथे मानापमानाचं कारण नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यानंतर ही बैठक जी आहे ती सुरू झाली. वैभव, नक्कीच सुनील, छत्रपती संभाजीराजे यांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी या सगळ्या वादावरती तात्काळ पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते नेत्यांना देखील समजवताना आपण आता ही क्लिप बघतोय. मात्र हे सगळं हे होत असताना सरकारकडनं खरं तर हा वाद टाळता आला असता, कारण जी आसन व्यवस्था आहे ती खरं तर योग्य वाटत नाहीये तशी. वैभव, ही जी आसन व्यवस्था आहे कारण की आपल्याला माहिती की कोरोनाचं सावट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही बैठक जी आहे ती खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये होणं अपेक्षित होतं. पण जे सभागृह या ठिकाणी आहे, परिषद सभागृह आहे, त्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्यामुळे ती ही बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला जे प्रतिनिधी येणार आहेत आणि हे प्रतिनिधी येत असताना कुठेतरी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं आणि त्याचबरोबर व्यवस्थित जागा व्हावी यासाठी अशा पद्धतीनं आसन व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यामुळे हॉलमध्ये ही बैठक घेण्यात आली. पण कुठेतरी हा मानापमानाचा मुद्दा जो आहे तो पुढे या बैठकीच्या सुरुवातीलाच उपस्थित झाला. जरी आता ही बैठकीचं जी ज्या पद्धतीने संभाजीराजेंनी समन्वयाची भूमिका घेतली किंवा समजुतीची भूमिका घेतली त्यामुळे कुठेतरी सुटलं बघितलं कुठेतरी या बैठकीतून जी चर्चा होणं अपेक्षित आहे आणि त्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. एकूणच कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती अशा दिसून येतंय. वैभव, नक्कीच सुनील, मी पुन्हा तुझ्याकडे येतो. मात्र आपण बघतोय सारथीसाठी आज महत्वाची बैठक जी आहे ती पार पडते आणि असं होत असताना हे मानापमान नाट्य सगळं तिथं रंगलेलं आहे. काय नेमकं तिथं घडलं ते पुन्हा एकदा बघूयात आणि ऐकूयात. मी मराठा समाजात प्रश्न सोडवायचे का प्रश्न वाढवायचे तुम्ही आवाज मी बाहेर जाऊ का? आम्हाला पण विचार दिला तुम्ही कशाला बरोबर गेले होते, खाली बसवायला गेले होते का? बाहेर का तोड द्यायचं आम्ही लोकांना? ऑलरेडी लोक लोक आम्हाला काय म्हणणार? वीरेंद्रराव बाहेर एक माणूस दोन काढून देणार नाही, छत्रपती खाली बसले तर आपल्या. पुन्हा एकदा जातोय सुनील काळे माझे सहकारी तिथे आता उपस्थित आहेत. सुनील, एक महत्वाचा प्रश्न तिथे आपण बघितला, निक्षून अजित पवारांनी या सगळ्या नेत्यांना विचारला प्रश्न सोडवायचे की वाढवायचे. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की छत्रपतींना त्यांचा मान द्या, त्यांना असं खाली बसवणं योग्य नाही. त्याच्यानंतर पुढे मग नेमकं काय झालं आता? वैभव, हा तर खरं तर जो वाद झाला त्या छत्रपती संभाजीराजे यांच्या बसण्यावरून वाद झाला कारण की त्यांना कुठेतरी 3 नंबरची जी तिसऱ्या रो मध्ये जी आहे ती जागा बसण्यासाठी देण्यात आली होती. संभाजीराजे या ठिकाणी बसलेले होते. कुठेतरी जे मराठा समाजाचे इतर प्रतिनिधी होते त्यांनी मात्र याच्यावरती आक्षेप घेतला कारण की अशा पद्धतीनं महाराजांच्या गादीचा हा अपमान आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे कुठेतरी हा वाद निर्माण झाला. त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा या संदर्भात ज्या पद्धतीनं मध्यस्थी केली की ही जी भूमिका आहे कारण की ही बैठक ही त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, वाद घालण्यासाठी नाही. त्यानंतर कुठेतरी ही बैठक सुरू झालेली आहे आणि जरी छत्रपती संभाजीराजे स्वतः समजुतीची भूमिका घेताना दिसत होते कारण की त्या ठिकाणी जरी तिसऱ्या रो मध्ये जागा दिली तरी सुद्धा मराठा समाजाच्या प्रतिनिधी म्हणून किंवा मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी बसायला ते तयार होते. पण कुठेतरी इतर जे मराठा समाजाचे प्रतिनिधी होते त्यांनी या भूमिकेला आक्षेप घेतला कारण की अशा पद्धतीने हा महाराजांच्या गादीचा अपमान होऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण झाला. आता बैठक मात्र सुरू झालेली आहे.
आता बैठक मात्र सुरू झालेली आहे. मात्र सुनील, आपण बघतोय यात छत्रपती संभाजीराजे सातत्यानं सामंजस्याची भूमिका घेत आहेत आणि या सगळ्या नेत्यांना समजावताना दिसत आहेत. काही हरकत नाही, मी समाजाच्या भल्यासाठी इथं बसायला तयार आहे. हा देखील छत्रपतींचा मोठेपणा त्या निमित्तानं समोर आला पुन्हा एकदा. मध्ये किंवा शासकीय जो प्रोटोकॉल असतो ज्या पद्धतीनं, कारण की उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत आणि त्या बरोबर कुठे शासकीय जो प्रोटोकॉल आहे त्यानुसारच ही आसन व्यवस्था असेल असं सरकारचं म्हणणं असलं तरी सुद्धा कुठेतरी जो वारसा आहे किंवा छत्रपतींच्या गादीचा जो संभाजीराजेंना वारसा आहे त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी हा मुद्दा अपेक्षित मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आणि त्यानंतर स्वतः संभाजीराजेंनी ही भूमिका समजून घेतली की मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत, कुठेही या ठिकाणी मान अपमानाचा प्रश्न नाही आणि त्यामुळे कुठेतरी स्वतः अजित पवारांनी या संदर्भात प्रश्न वाढवण्यापेक्षा प्रश्न सोडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीचं सुद्धा बोलणं गेलं आणि त्यानंतर कुठेतरी जी भूमिका आहे ती मराठा समाजाच्या प्रतिनिधी सुद्धा मान्य केली आणि त्यानंतर ह्या बैठकीला सुरुवात झाली. संभाजीराजेंच्या जरी मान अपमानाचा मुद्दा असला तरी सुद्धा कुठेतरी सारथी जी संस्था आहे किंवा सारथीच्या संदर्भात स्वायत्तेच्या संदर्भात जी मुद्दा आहे त्या संदर्भात जे प्रश्न सुटवावेत अशा पद्धतीची भूमिका छत्रपती संभाजीराजेंची आहे. वैभव. नक्कीच सुनील, आणि आपण बघतोय की आता प्रश्न सुटणार कसा हा देखील खूप मोठा मुद्दा आहे या सगळ्यामध्ये. बैठक तर बोलवलेली आहे, खरं तर सरकारनंच ही बैठक बोलवलेली होती आणि विविध समन्वयक जे आहेत त्यांना बोलवलेलं होतं. तसंच संभाजीराजेंना स्वतः फोन करून जे ते बोलवण्यात आलेलं होतं. असं असताना थोडी काळजी घेतली असती तर जास्त अधिक चांगलं झालं असतं सुनील. वैभव, निश्चित आपण जर बघितलं छत्रपती संभाजीराजे जरी सुद्धा या बैठकीला मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून आले असले तरी सुद्धा ते स्वतः खासदार आहेत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची जी परंपरा आहे तरी मान सन्मान दिला जातो त्याची कुठेतरी बैठकीमध्ये आसन व्यवस्था जी आहे ती असणं अपेक्षित होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने वाद झाला होता. ज्यावेळेस अशा पद्धतीनं वाद निर्माण होतो त्यावेळेस स्वतः संभाजीराजेंनी ही भूमिका जरी समजुतीची घेतली तरी सुद्धा समाजामध्ये एक वेगळा संदेश की मराठा प्रतिनिधींनी या संदर्भात आक्षेप घेतला जेणेकरून त्यावर बसलं दिलं जावं अशा पद्धतीची भूमिका घेतली. कारण की शेवटी मराठा समाजाचे प्रश्न मांडत असताना कुठेतरी मराठा समाजाचे प्रतिनिधी जरी असले तरी सुद्धा संभाजी महाराज किंवा संभाजीराजे हे कुठेतरी त्या गादीचा जो आहे त्या गादीचा मान आहे आणि त्यामुळे ती मान जो आहे तो पाळावा अशा पद्धतीची भूमिका मराठा समाजाचे प्रतिनिधी या बैठकीत घेतल्याचं दिसून आलं. वैभव. नक्कीच सुनील, असेच सोबत राहा, पुन्हा तुमच्याकडे येतो. मात्र याच संदर्भातली मोठी बातमी, मराठा क्रांती मोर्चाचं मंत्रालयातील सारथीच्या बैठकीवरती आता ठोक मोर्चानं बहिष्कार टाकलेला आहे. दरवाजा बंद, बैठकीला विरोध. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी आता याला विरोध केलाय. मराठा समाजाच्या इतर मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला. मराठा क्रांती ठोक मोर्चानं बहिष्कार घातलेल्या या बैठकीवरती दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. दत्ता, काय अधिकची माहिती? नक्कीच वैभव, मराठा क्रांतीच्या ठोक मोर्चाने सुद्धा या बैठकीवरती बहिष्कार घातलेला. एका बाजूला संभाजीराजेंना त्या ठिकाणी खाली बसवण्यात आलं, त्याचा संताप सुद्धा व्यक्त होतोय आणि इतर मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय, त्यामुळे हा बहिष्कार घातलेला आहे. क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्याबरोबर आहेत. मला सांगा, काय भूमिका आहे तुमची? आज ज्या अर्थी राजघराण्याचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांचा जो अवमान त्या ठिकाणी त्यांना खाली बसून केलेला आहे, या सरकारचा आणि तिथे असणाऱ्या नेत्यांचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. राजगादीला राजवैभव असताना त्या ठिकाणी अशा महाराजांचा अपमान करणं हे किती संयुक्तिक आहे. तर या लोकांनी या दोन तीन पक्षाच्या लोकांनी नेहमीच आमच्या मराठा समाजाला व आमच्या नेत्यांना, आमच्या मधल्या असणाऱ्या राजगाद्यांना नेहमीच खालची हीन दर्जाची वागणूक दिलेली आहे आणि नेहमीच त्यांनी आम्हाला ग्रहित धरून राजकारण केलेलं आहे. यांच्या या राजकारणापोटी आज मराठा समाजाची पूर्णतः वाट लागलेली आहे आणि पुन्हा एकदा आज संभाजीराजांना मिटिंगला बोलवता आणि त्यांना खाली बसून त्यांचा अपमान करता, हे कुठेतरी संयुक्त नाहीये. आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे कोणी मंत्री, ज्यांनी कोणी आजची बैठक आयोजित केलेली होती त्यांनी जाहीर मराठा समाजाची आणि सर्व शिवप्रेमी बांधवांची माफी मागावी, अन्यथा या राज्यामध्ये वेगळ्या प्रकारचे आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच वेगळ्या प्रकारचे आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला सांगा, सारथीच्या बैठकीवरती बहिष्कार घातला होता, इतरही मागण्यांकडे दुर्लक्ष होते असं तुमची भूमिका होती? सर्वात पहिले आज या सरकारनं म्हणजे आज ज्या ठिकाणी आमच्या संभाजीराजेंना त्या ठिकाणी बैठकीला बोलून जो संभाजी महाराजांचा त्यांनी या ठिकाणी आमच्या त्या गादीचा अपमान केलेला आहे, या ठिकाणी सगळ्यात पहिले मी त्यांचा जाहीर निषेध करतो.
आज मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो का आजपर्यंत या महाराष्ट्रामधील मराठा समाज जे दोन्ही गाद्यांची फार मोठी इज्जत करतो. दुसरा विषय, संभाजी महाराजांना मी आज सांगू इच्छितो की आपण राजे आहात. आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाचं नेतृत्व करावं. आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत. पहिले तुमच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, कारण तुम्ही राजे आहात आणि महाराष्ट्रातला मराठा समाज आजही तुमच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभा राहिला. तुम्ही सारथीच्या शिवाय दुसऱ्या काही मागण्यांची सुद्धा मुद्दा मांडला होता, त्याबद्दल काय सांगा? बघा, गेल्या 8 दिवसापासून मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, याच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी आंदोलन पुकारण्याला सुरुवात केलेली आहे. त्याचीच दखल घेऊन या सरकारने आज जे 9 ऑगस्टच्या आसपास जे चर्चेला गेले होते अशा लोकांना तर काही नक्कीच अशा पद्धतीनं आंदोलनाचा इशारा सुद्धा वेगवेगळ्या मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा देतोय. वैभव, नक्कीच दत्ता, पुन्हा मी तुमच्याकडे येतोच. मात्र आपण बघतोय कशा प्रकारे प्रचंड गोंधळ झालेला आहे. सारथी संस्था मराठा समाजातील मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही संस्था आणि त्याचाच प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण बघतोय आज ही बैठक बोलावण्यात आलेली होती. या बैठकीचे अध्यक्ष स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार होते. काय नेमकं तिथे घडलं एकदा बघूयात. मी बाहेर जाऊ का? आम्हाला पण विचारतील ना, तुम्ही कशाला छत्रपती बरोबर गेले होते, खाली बसवायला गेले होते का? बाहेर का तोंड द्यायचं आम्ही लोकांना? ऑलरेडी लोक येऊन लोक आम्हाला काय म्हणणार? वीरेंद्रराव बाहेर एक माणूस दोन काढून देणार नाही, छत्रपती खाली बसले तर आपल्या. नक्कीच पुन्हा एकदा जातोय. सुनील काळे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत आणि आता तिथे हजर आहेत. सुनील, या अगोदर आपण बघितलं सारथीवरनं आधीच एक दरी निर्माण झालेली आहे आणि ही दरी वाढण्याची शक्यता आजच्या घटनेनंतर, कारण आधीच आपण बघितलं होतं विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील अनेक मराठा नेत्यांनी केलेली होती, त्यानंतर ते देखील वैतागले होते. नितेश राणेजी आपल्यासोबत आहेत, बीजेपीचे आमदार. नितेशजी, आता हा सगळा प्रकार तुम्ही देखील बघितलेला असेल. महत्वाची बैठक खरं तर होती, मात्र या बैठकीत हा गोंधळ झालेला आहे. काय पहिली प्रतिक्रिया? नाही, हे सरकार पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल तर ह्याच्या अगोदर पण महाराजांच्या वंशजाकडून पुरावे मागण्याचे प्रकार ह्याच्या अगोदर पण काही महिन्या अगोदर ह्या सरकारचे भाग असलेले लोकांनी केलेले आहेत. आज जे संभाजीराजेंच्या ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला, म्हणजे ह्या सरकारची आमच्या वंशजाबद्दलची काय मानसिकता आहे, किती सन्मान देऊ पाहतात, या सगळ्या गोष्टीचा हा ज्वलंत उदाहरण आज सगळ्या लोकांनी पाहतायत ना. म्हणून ह्या सरकारकडून, या संबंधित मंत्र्यांकडून नेमकं काय अपेक्षा ठेवावी? अहो, ज्या राजघराण्याला एक इतिहास आहे त्या लोकांना अगर तुम्ही सन्मान देत नसाल तर मुळामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असं सरकार अस्तित्वात राहण्याचा ह्यांना अधिकार आहे का? हा खरं म्हटलं तर प्रश्न आहे. नक्की नितेशजी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं त्यावेळेला छत्रपती संभाजीराजे सगळ्या नेत्यांना देखील समजावत आहेत आणि आजचा प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे. त्यासाठी मानापमान हे काही मी ध्यानात ठेवत नाहीये, समाजासाठी मी काही करायला तयार आहे असं तर त्यांनी तिथे उद्गार काढलेले आहेत. हा देखील खूप मोठेपणा त्यांचा. शेवटी महाराजांच्या आणि शाहू महाराजांच्या वंशजांना किती सन्मान द्यायचा हे आपण ठरवायचं आहे. हे ते मागण्याची गरज नाहीये. शेवटी त्या कुटुंबालाही ते कुटुंबाच्या मुळे आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे. म्हणून आपण सगळे जणांनी त्यांना मान सन्मान देणं हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. संभाजीराजेंनी मनाचे मोठेपणा दाखवणं हे त्यांना साजेसच आहे. पण शेवटी ते तिकडे बसलेले जे नेते मंडळी आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचं नाव घेऊन आपलं राजकारण आणि समाजकारण आणि समाजामध्ये वावरतात, त्या लोकांना हे कळत नाही. अशा पद्धतीची घटना घडणं हे महाराष्ट्रासाठी किती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीची दखल सगळ्या महाराष्ट्राने आणि समाजाने घेतलीच पाहिजे आणि योग्य ती शिक्षा या संबंधित लोकांना दिलीच पाहिजे. जी नितेशजी, यात सारथी संस्थेचा हा सगळा प्रश्न आणि त्यासाठी महत्वाची बैठक होती आणि असं असताना या सारथीसाठीचे सगळे प्रश्न मार्गी लागतील असं वाटतं. यात एक लक्षात घ्या, सारथीला या राज्य सरकारला बंद करायचं आहे. त्यामुळे आज तुम्ही विचार करा, हे जे काही प्रकार हे लोक घडून आणतात म्हणजे मूळ विषयाकडून विषयांतर झालं पाहिजे. मूळ आता तुम्ही सांगा, ह्या घटनेमुळे सारथीबद्दलची कुठली काय नेमकी चर्चा झाली, काय निर्णय झाले याबद्दलची कुठे चर्चा वृत्तपत्रांमध्ये की आपल्यासारख्या वृत्तवाहिनींमध्ये होणार आहे का?
म्हणजे मुळामध्ये या लोकांना सारथी चालवायचीच नाहीये. काही दिवसा अगोदर संबंधित मंत्रीच बोलतात का मला बाजूला काढा. म्हणजे ज्या मंत्र्याची मानसिकताच नाहीये सारथीसाठी नेतृत्व करण्याचं, त्यांचं नेमकं आपण नेतृत्व ठेवून आणि या सरकारकडून आम्ही सारथी संदर्भात काय अपेक्षा ठेवायची. महाजॉब सारखं पोर्टल काढतात बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी. अहो त्या सारथीमध्ये 500 तरी तारादूत आहेत, ज्यांना पगार नाही, ज्यांना काही मानधन मिळालेलं नाही, असे 500 मराठा मुलं मुली आहेत. अहो त्यांना पहिलं रोजगार द्या आणि मग हे महाजॉब सारखे प्रकार चालू करा ना. जी जी नितेशजी धन्यवाद पेनेशी बोलल्याबद्दल. हो अर्धवट झाली. दादा एकच फक्त दादा इकडे ये. इकडे त्यावेळेला काय घडलं? मी अजित पवार साहेबांची भेटून येतो मग बोलवतो. बैठक समाधानकारक झाली का? समाधानकारक झाली का? बैठक कमी झाली. बैठक झाली अजून मी बोलायचं अजून मी तिथं बोललो नाहीये. मला त्यांनी मला त्यांनी विनंती केली की आपण आत बोलू. मोजकीच लोक आतमध्ये असतात ते मला माहित नाही. मला म्हटले की इथं 2 मिनिटं आत बोलू. इकडची बैठक काय रद्द करण्यात आली? कुठली रद्द नाही केली. त्यांनी विनंती केली आत राजी तुम्ही तिथं आत मला सगळ्या गोष्टी तुमच्या बसण्यावरून काय वाद झाला का? 3rd रो मध्ये जागा देण्यात आली होती त्यामुळे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. संभाजीराजे बैठकीतून बाहेर आलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बैठकीतून बाहेर आलेत आणि बाहेर येऊन संभाजीराजे आणि अजित पवार यांच्यात आता काही खलबतं आतमध्ये जाऊन सुरू आहेत. मात्र हा वाद अधिक चिघळू नये यासाठी आता अजित पवारांच्याकडनं प्रयत्न केले जातील. हे काय वेगळं सांगाल नको. आबासाहेब पाटील देखील आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. आबासाहेब सगळा प्रकार तुम्ही देखील बघितलेला असेल, काय पहिली प्रतिक्रिया? खरं तर वैभव दादा, या सर्व घटनेचा मी तीव्र शब्दात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने निषेध करतो. छत्रपती संभाजी महाराज हे तमाम मराठा समाजाचे, बहुजन समाजाचे छत्रपती आहेत आणि छत्रपतींना योग्य तो सन्मान सरकारमध्ये असेल किंवा झाला नाही. माननीय अजितदादांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये काही लोकांनी असं म्हटलं की बाबा माननीय संभाजी महाराजांना वरती बसू द्यावे, परंतु संभाजी महाराजांनीच अशी भूमिका घेतली अतिशय समंजसपणाची की आपण इथं प्रश्न सोडवायला बसलेलो आहे तर आपण खालीच बसून आपण हे करू आणि सरकारची भूमिका जाणून घेऊन याच्यातून मार्ग काढू. त्यामुळे तो लगेच विषय संपलेला. काय चर्चा काय झाली बैठकीमध्ये? एकूणच काय पूर्ण चर्चा झाली? हो, चर्चा खूप झाली. अनेकांनी आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडले. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही संस्था बंद होता कामा नये, त्याची स्वायत्ता अबाधित राहिली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर या संस्थेच्या माध्यमातून ज्या शिष्यवृत्ती आहेत या शिष्यवृत्ती विनाविलंब चालू झाल्या पाहिजेत. त्यामुळं हे याच्यावर आजच आत्ता बैठक होणार आहे अजून परत आणि त्याच्यामध्ये ठोस निर्णय होईल आणि त्या संस्था कार्यान्वित होईल. पुन्हा चर्चा होणार आहे? हो, आत्ता सुरू होते लगेच. काही म्हणणं असं की काही मोजक्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी बोलवण्यात आलं त्यामुळे आक्षेप नोंदवले गेले? नाही, मोजक्या नाही, ज्यांना बोलवलं तेच आले होते, बाकी असं काही नाही. हो, त्यामुळे तो काही विषय नाही आहे. विनायक मेटे होते आपल्या बरोबर आणि ते सांगत होते की कशा पद्धतीने जी चर्चा झाली या ठिकाणची जी बैठक होती ती बैठकीमध्ये एकूणच संभाजीराजेंच्या बसण्यावरून कुठेतरी वाद झाला अशी चर्चा होती आणि त्यामुळे आक्षेप जे आहे ते मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित केले. त्याचबरोबर जी बैठक जी आहे ते अजित पवार यांच्या दालनात सुद्धा या ठिकाणी पुन्हा होणार आहे आणि त्यानंतर पुढची जी बैठक आहे कारण की जी सभागृहामध्ये जी बैठक होती ती कुठेतरी आता पुढे ढकलण्यात आली.
सुनीलकडे पुन्हा एकदा जाणार आहोत आपण. आबासाहेब पाटीलजी देखील आपल्यासोबत आहेत. आबासाहेबजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा मगाचा. छत्रपती संभाजीराजे हे बहुजनांचे छत्रपती आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांना योग्य तो सन्मान त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. परंतु सभागृहामध्ये अशा पद्धतीने जर काही घटना घडलेली आहे आता मी ऐकतोय आणि या सगळ्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. मुळात आजची ही बैठक ही बोलवली होती सारथीच्या संदर्भामध्ये. त्या सारथीच्या संदर्भामध्ये मीटिंगमध्ये आमचे महत्वाचे 2-3 प्रश्न होते की त्याच्यामध्ये सारथीची संस्था आहे याच्यामध्ये जे एमपीएससी, यूपीएससी, एमफिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर ही योजना कायमस्वरूपी त्यांना कार्यरत केली पाहिजे. तारादूत सारखा प्रकल्प त्या ठिकाणी राबवलेला होता असून त्या ठिकाणी 350 विद्यार्थ्यांना 1 महिन्याचा पगार अजून दिलेला नाही किंवा त्यांना परत फेरनियुक्त्या देण्यात याव्यात. आणि ज्या सारथीच्या मध्ये ज्या संचालकासह ज्या लोकांनी काय जो भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार जनतेसमोर आला पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि सारथीला भरीव अशी 500 कोटीची तरतूद त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की आजची जे बैठकीच्या संदर्भामध्ये की ज्या ठिकाणी आता जो गोंधळ झालेला आहे ह्या संभाजीराजेंनी त्या ठिकाणी सांगितलं की शांत संयमानं घेऊ आणि त्या ठिकाणी संयमानं घेऊन त्या ठिकाणी बैठक पार पडेल आणि या सारथीच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय होईल असं मला खात्री आहे. परंतु या ठिकाणी मी आपल्या इथे नमूद करू इच्छितो की सारथीच्या बाबतीत सरकारनं सकारात्मक भूमिका घेणं गरजेचं आहे. ही जी संस्था आहे ही कोणत्याही संघटनेकडे किंवा कुणाला संचालक मंडळामध्ये घेण्यासाठी होऊ नये. त्याच्यामध्ये समाजाच्यासाठी विद्यार्थ्याचा विचार व्हावा. कोणत्याही कुणाच्या संचालक पदासाठी किंवा कुणाला सारथीवरती वर्णी लागण्यासाठी ही बैठक होणे एवढीच अपेक्षा या बैठकीतून वाटते. नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. आबासाहेबजी खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल आणि या प्रतिक्रियेबद्दल. थेट जाऊयात मंत्रालयामध्ये. सुनील काळे मध्ये सहकारी तिथे आता आपल्या सोबत आहेत. सुनील, काय तिथे नेमकं घडतंय? कारण आपण बघितलं बैठकीतनं मधनच अजित पवार हे आतमध्ये गेले आणि त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांना देखील तिथे बोलवलं. काय नेमकं घडतंय? सहकाऱ्यांची इच्छा अशी होती की छत्रपती संभाजी महाराजांनी स्टेजवर बसावं, परंतु त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग प्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली होती. यावर महाराजांनी स्वतः असं जाहीर केलं छत्रपतींनी की मी जनतेतला आहे, मी जनतेमध्ये बसेल आणि वर मंत्री महोदयांनी बसवा, मी खाली बसेल. त्यांना घेण्यासाठी मंत्री महोदय खाली आले होते पण त्यांनी नकार दिला. सुरुवातीच्या 1 मिनिटात तो विषय घडल्यानंतर बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. काय काय मागण्यांवरती चर्चा झाली आणि अजून पुन्हा बैठक होणार आहे का? तारादूतांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर तात्काळ आजच्या आज निकाल लावा, भरीव तरतूद द्यावी, स्वायत्ता राहावी आणि सारथी संदर्भात जर कोणी काही गुन्हा केला असेल तर त्यांना तुम्ही तुरुंगात टाका, आमचं म्हणणं नाही. परंतु मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आता हालअपेष्टा सहन होऊ शकत नाही. आजच्या ज्यामध्ये निर्णय घ्यावा आणि भरीव तरतूद करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी. काय साधारण तरतुदीची मागणी करण्यात आलेली आहे? तरतूद अशी आहे की जे तारादूतांचे पैसे थांबलेले आहे, MPSCच्या विद्यार्थ्यांचे विविध कोर्समधले स्कॉलरशिपचे पैसे थांबलेले आहे, ते सर्व एकत्र करून आजच्या हस्ते द्यावे अशी आम्ही मागणी. त्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार म्हणत होती की स्वायत्ता देत असताना कुठेतरी वित्त खात्याचा संबंध येतो, पैसे सरकार देतं, त्यामुळे स्वायत्तेला आक्षेप घेतला जातो. स्वायत्ता असावीच हीच आमची मागणी आहे आणि ती स्वायत्ता ठेवतील अशी अपेक्षा आहे. निश्चितच आपण जर वैभव बघितलं तर कुठेतरी जी चर्चा झाली ती पहिल्या टप्प्यात झाली आणि त्यानंतर आता पुन्हा अजितदादा यांच्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे आणि त्यामध्ये चर्चा केली जाईल. पण जे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत त्यांचा आक्षेप स्पष्ट आहे की कुठेतरी स्वार्थी संस्थेला स्वायत्तेचा दर्जा द्यावा आणि त्या पद्धतीने त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जाव्या आणि भरीव निधीची तरतूद जी आहे ती दिली जावी. वैभव, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. धनंजय जाधवजी आपल्या सोबत आहेत आणि हा सगळा प्रकार घडला तेव्हा संभाजीराजे यांच्या सोबतच ते होते. धनंजय जाधवजी, साऱ्या महाराष्ट्राला ऐकायचंय काय नेमकं तिथं झालेलं होतं? छत्रपती संभाजीराजे सर्व मराठा क्रांती मोर्चाचे आम्ही समन्वयक त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी खुर्च्यांची आसन व्यवस्था जी होती त्या ठिकाणी खुर्ची एक अतिशय योग्य पद्धतीने संभाजीराजांचे ते लावू शकले असते, परंतु त्या ठिकाणी संभाजीराजांनी त्यांनी खुर्ची लावली नाही. अतिशय पार पुढच्या अधिकारी पुढच्या लाईनवरती सगळे बसून गेले. संभाजीराजांना 4-5व्या लाईनमध्ये बसण्याची वेळ आली तरी सुद्धा संभाजीराजे बसायला तयार होते. परंतु आम्ही जर समाजाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजांकडे पाहतो, संभाजीराजे येत असताना आम्ही सर्वजण विश्वास ठेवतो तर या ठिकाणी सरकारने त्यांना अशी वागणूक दिली नाही पाहिजे. ते फक्त छत्रपतींच्या वंशजाबरोबर ते राज्यसभेचे खासदार देखील आहेत, एक लोकप्रतिनिधी या नात्याने तरी त्यांना समोरच्या याच्यावरती बसवलं पाहिजे होतं ही आमची प्रामुख्याने मागणी होती. एवढ्या झाल्यानंतर सुद्धा संभाजीराजे म्हटले की मी समाजाचा प्रतिनिधी आहे, मी छत्रपतीपेक्षा मी एक मावळा म्हणून या ठिकाणी आलोय, तर आम्ही सर्वांनी ऐकलं त्यांचं. त्यानंतर बैठक सुरू झाली.
परंतु बैठक सुरू झालेली असताना देखील अजित पवारांनी मधूनच काढता पाय घेतला. संभाजीराजे म्हटले मला माझं मनोगत व्यक्त करू द्या, परंतु अजित पवारांनी कुठल्याही पद्धतीचं दादांनी मनोगत व्यक्त ऐकून घेतलं नाही. दादा म्हटले आपण केबिनमध्ये बोलू, संभाजीराजे म्हटले मला इथं बोलू द्या. आम्ही कार्यकर्ते देखील मराठा क्रांती मोर्चाचे म्हणलो या ठिकाणी मनोगत व्यक्त झालं पाहिजे. मला असं सांगायचं की या तुमच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारला समाजासमोर प्रश्न सोडवण्यामध्ये रस नाही. यांना बंद केबिनमध्ये चर्चा करण्यामध्ये कुठला रस आहे समजत नाही. परंतु या झालेल्या आजच्या सर्व गोष्टींचा मराठा क्रांती मोर्चामधून आम्ही निषेध नोंदवत आहोत. त्याचबरोबर काही लोक तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत की त्या ठिकाणी बैठकीला गेलेले लोक मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी हे विद्यार्थ्यांच्या विकासाचा मुद्दा घेतील का? तर पूर्ण विद्यार्थ्यांच्या विकासाचे मुद्दे आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय. आमचं निवेदन देखील आम्ही सरकारला देत होतो. काहींची निवेदन ऐकली, अर्धवट मध्ये या सरकारने ही बैठक संपवलेली आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. छत्रपती संभाजीराजेंना यापूर्वी देखील त्यांनी फसवलं होतं. संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांच्या वतीने सर्व आश्वासनं पूर्ण असल्याचं घोषित केलं होतं, परंतु ती पूर्तता न केल्यामुळे ही दुसरी बैठक लागली. संभाजीराजेंचे खरं तर सरकारने आभार मानले पाहिजेत. सरकारच्या समाजाच्या वतीने या ठिकाणी मत व्यक्त करायला कोण येत नाही, तरी संभाजीराजे पुढे येत आहेत. परंतु मध्यस्थीचा मार्ग या सरकारला काढायचा नाही. या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चा म्हणून मी निषेध नोंदवतो. नक्कीच धनंजयजी, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न की हा सगळा गोंधळ झाल्यानंतर संभाजीराजे यांचं म्हणणं सरकारनं ऐकून घेतलं का तिथे की नाही? नाही, ऐकून म्हणणं घेतलं नाही. ते म्हणले आपण आतमध्ये केबिनमध्ये चर्चा करू. संभाजीराजांचं म्हणणं असं होतं की मी पब्लिकमध्ये चर्चा करतो, पब्लिकला समजेल काय, म्हणजे जे समन्वयक आहेत 10, 15, 20 त्यांना समजेल. आणि मीडियाच्या माध्यमातून देखील व्हिडिओ कॉलिंग बैठक चालू आहे, त्या माध्यमातून पण त्यांना समजेल. पण मग यामागचं काय नेमकं कारण असावं? कारण सगळ्यांना मिळून ही बैठक आयोजित केलेली होती आणि त्यानंतर केबिनमध्ये जाऊन चर्चा करायची, काय कारण असावं तुम्हाला काय वाटतं? नाही, सरकारला आमचे प्रश्न सोडवायचे नाहीत. सरकारला काही लोक जण चुकीची गाईडलाईन देतात, समाजाचे प्रतिनिधी म्हणून समाजामध्ये वावरतात. तीच लोक मंत्री महोदयांच्या केबिनमध्ये येऊन काल परवा त्यांनी बैठका केल्या आणि काल रोजी त्या लोकांनीच या मंत्री महोदयांचे वेगळ्या पद्धतीचे कान भरलेले आहेत. त्यामुळे सरकार वेगळ्या पद्धतीने वागते असं देखील म्हणायला आता मार्ग निर्माण झालेला आहे. कारण की या बैठकीमध्ये काही लोकांनी बहिष्कार जो टाकलेला आहे तो बहिष्कार समाजाचे प्रश्न सोडवणं फेसबुकवरनं बहिष्कार टाकण्यापेक्षा त्या लोकांनी बैठकीमध्ये येऊन चर्चा मांडली पाहिजे होती आणि समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे होते. परंतु काही लोक फक्त तुमच्या माध्यमातून समाजाला सांगतात आम्ही बहिष्कार टाकलाय, तो बहिष्कार टाकण्यापेक्षा मार्ग काढण्यासाठी ते बैठकीत आले पाहिजे होते, ते आले नाहीत. या सर्व गोष्टी या गोष्टीला कारणीभूत आहेत. नक्कीच धनंजयजी, खूप धन्यवाद टीव्ही9शी बोलल्याबद्दल. थेट जातोय दत्ता कनवटे आपल्या सोबत आहेत. दत्ता, धनंजय जाधव काय म्हणाले तू देखील ऐकलेलं असेल आणि त्यांचा मुद्दा असा होता की बैठकीत येऊन आपलं म्हणणं समाजासाठी मांडणं हे बहिष्कारापेक्षा जास्त आवश्यक होतं. तिथे तुझ्या सोबत काही नेते आहेत, त्यांना विचार हे करता आलं असतं का, बैठकीला जाता आलं असतं का? मला सांगा, काही जणांनी आता मुद्दा असा उपस्थित केलेला आहे की तुम्ही बैठकीला इथून बहिष्कार टाकताय, मात्र पर्याय काढण्यासाठी तुम्ही बैठकीत जाणं सुद्धा गरजेचं होतं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ही बैठक बोलावलेली आहे, हेच जर आम्हाला माहित नसेल, मुळामध्ये अचानक बैठक जर कॉल करत असेल तर कसं कळणार आहे बैठक आहे म्हणून? कमीत कमी बैठक कॉल करण्याच्या अगोदर किमान तिला 2-3 दिवस द्यायला पाहिजे होते. अचानक काल रात्री 9, 10, 11 वाजता तुम्ही म्हणणार की बैठक आहे आणि अचानक बोलून घेणार, फोनवर बोलून घेणार आणि त्यांना जे लोक पाहिजे त्यांनाच ते बोलून घेणार. मग आम्ही बैठकीला कसं पोहोचणार? आम्ही या अगोदर पत्र व्यवहार केला नाही का? आम्ही आघाडी, या महाआघाडी सरकारच्या प्रत्येक, आम्ही बाळासाहेब थोरात असेल, जयंतराव पाटील असेल, एकनाथराव शिंदे असतील किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, यांना सगळ्यांना आम्ही हे सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 निवेदन आम्ही दिलेली आहेत. त्यांनी आम्हाला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला म्हटलं होतं की मागण्या क्रमशः आपण सोडवू, प्राधान्यक्रम देऊन मागण्या सोडवू. मग प्राधान्यक्रम देऊन सुद्धा, प्राधान्यक्रम लावून आम्ही ते सुद्धा निवेदन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना 12 मार्च 2020 रोजी मंत्रालयामध्ये आम्ही दिलं. मग त्याबाबत त्यांनी ह्या 2 महिन्यामध्ये त्यांनी काही निर्णय घेतला नाही. आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जागृत झाला आणि जागृत झाल्याच्या नंतर आता कुठेतरी यार सरकारला कळायला लागलं की आता काय करावं, म्हणून काही जवळचे लोक बोलून घेऊन मिटिंग करायची का? आपल्याला माहित आहे मागच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा आम्ही वारंवार म्हणत होतो कुठल्याही बैठका, कुठल्याही मिटिंगा ह्या बंद दाराआड घ्यायच्या नाही. मिटिंगा घ्यायच्या असेल तर जाहीररित्या घ्या. तुम्हाला भीती कसली आहे? जाहीर मिटिंग घ्या, समोर कॅमेरे चालू करा, सगळ्या मीडियाला बोलवा आणि मीडिया समोर होऊ दे ना तुमचं काय म्हणणं आहे ते. या सरकारच्या मनातच पाप आहे सर, मुळात मी सांगतो तुम्हाला. आणि यांना फक्त हे वातावरण पेटवायचं, काहीतरी वेगळ्या गोष्टी करायच्या आहे म्हणून हे चाललंय. मला सांगा, जर यांना खरंच करायचं होतं, मागच्या सरकारने काही योजना चालू केल्या होत्या, त्या योजना हे बंद करण्याचं काम का करताय? काय कारण आहे हे लक्षात आलं नाही? सारखी संस्था बंद पडली, हॉस्टेलचे काम थांबलेले आहे, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळाला निधी दिलेला नाही. वैभव, हे असे असंख्य प्रश्न मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत औरंगाबादमध्ये ते उपस्थित करतायत. सारथीच्या अनुषंगानं वैभव,
या ठिकाणी जे आहे ते सर्वात पहिल्यांदा आत्मबलिदान आंदोलनाचा इशारा दिला होता, ते सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. नक्कीच त्यांच्याकडे जाऊया. दत्ता जरा तुला थांबवतो का थेट मंत्रालयात आपण जाणार आहोत. सुनील काळे आपल्या सोबत आहेत. दत्ता, मी तुझ्याकडे पुन्हा येतो. सुनील, आत्ताच आपण बघितलं धनंजय जाधव जे तिकडे उपस्थित होते समन्वयक मराठा समाजाकडनं, त्यांचं असं म्हणणं आहे की या गोंधळानंतर देखील संभाजीराजे यांना जेव्हा आपलं म्हणणं मांडायचं होतं ते मांडण्याच्या अगोदरच त्यांचं असं म्हणणं आहे अजित पवार आत निघून गेले आणि म्हणणं ऐकलं नाही. हे जर असेल तर हे देखील गंभीर आहे अतिशय. वैभव, खरं तर बैठकीमध्ये काय झालं हे जर ज्या पद्धतीने सांगितलं जातं की छत्रपती संभाजीराजेंच्या संदर्भात बसण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्या जे बैठकीची आसन व्यवस्था आहे आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा आता अजित पवार यांच्या दालनामध्ये ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि खरं तर सभागृह जे आहे परिषद सभागृह त्या ठिकाणी ही बैठक होती आणि त्यामुळे त्याच्यानंतर जी बैठक आता अजित पवार यांच्या दालनामध्ये सुरू झालेली एकूणच त्यांची मागणी जी आहे ती सारथीची जी स्वायत्ता आहे ती बरोबर असावी. त्याचबरोबर तारादूतांचे जे मानधनाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर मराठा समाजाच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा असेल, त्याचे पैसे आजच्या आज निधी जो आहे तो मंजूर करावा आणि स्वायत्ता देत असताना कुठेतरी जी सारथीला जो निधी दिला जातो त्याला पूर्णपणे जो निधी सारथीकडून मागवला जातो तो मंजूर करून द्यावा अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी आहे. अजित पवार यांच्या दालनामध्ये आता पुन्हा ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. विनायक मेटे या बैठकीला उपस्थित आहे, छत्रपती संभाजीराजे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे आणि ही बैठक आता जय संभाजीराजे यांची प्रतिक्रिया आलेली आहे की या बैठकीमध्ये कुठेतरी जो वाद झाला तो मानपणाचा कुठलाही वाद झालेला नाहीये आणि ही बैठक झाल्यानंतर पुन्हा अजितदादा यांच्या दालनामध्ये ही दुसरी बैठक जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. वैभव, नक्कीच. सुनील, पुन्हा तुमच्याकडे येतो. थेट जाऊया तर दत्ता आपल्यासोबत आहेत. दत्ता, मगाशी तू आणखी काही नेत्यांशी बोलणार होतास, त्यांचं म्हणणं जाणून घेऊया. दत्ता. नक्कीच पुन्हा एकदा संपर्क करूया. मात्र आपण बघतोय कशा प्रकारे मानापमान नाट्य जे आहे ते आज या मंत्रालयातल्या सारथी बैठकीत सुरुवातीलाच रंगलेलं होतं. त्याच्यानंतर मात्र अचानक असं सांगितलं जाते तिथल्या समन्वयकांकडनं की अजित दादा उठून हे त्यांच्या केबिनमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना देखील तिथं बोलवण्यात आलं, त्यामुळे ते आता गेलेत. विनायक मेटे गेलेले आहेत आणि अजित पवार यांच्या केबिनमध्ये सध्या ही बैठक सुरू आहे. पहा टॉप 9 रोज सकाळी 7:56 वाजता आणि रात्री 8:56 वाजता.